गुड मॉर्निंग. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. मागच्या एका हप्त्यात मी माझी भूमिका स्पष्ट केली होती की मला या मेहकर नगरपालिकेत नगराध्यक्षपदी विराजमान होण्यास आवडेल. खरं तर मित्रांनो, नगराध्यक्ष होणे हा माझी इच्छा प्रकट करण्याच्या कारणामागे मला या समाज मनात एक विचार पेरायचा होता. तो विचार असा होता की नगरपालिकेत हा लोकांचा चष्मा बदलणं गरजेचं आहे की नगराध्यक्ष जर व्हायचं असेल तर भरपूर पैसा लागतो. नगराध्यक्ष व्हायचं असेल तर करोडो रुपये खर्च करावे लागतील. नगराध्यक्ष व्हायचं असेल तर एक प्रतिष्ठित नागरिक असणं गरजेचं आहे. नगराध्यक्ष व्हायचं असेल तर समाज मनात आपलं अधिराज्य असणं गरजेचं आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीसोबतच सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे तर प्रशासनासोबत तुमचा ताळमेळ असणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीने जर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर जर प्रशासनाशी त्याचा योग्य ताळमेळ जर असेल, शासनासोबत जर त्याचा योग्य ताळमेळ असेल, तर त्या नगराध्यक्षाला नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंच काम राहत नाही. कारण नगराध्यक्ष तुम्ही पाहत असाल, गेल्या 2.5 वर्षापासून मेहकर नगरपालिकेत न नगराध्यक्ष आहे न नगरसेवक आहे, तरीसुद्धा नगरपालिका प्रशासनाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. याचं कारण असं की नगराध्यक्षाला फक्त प्रशासनासोबत ताळमेळ बसवावा लागतो. सगळं काम हे प्रशासनच करत असते. तर अतिशय चांगल्या पद्धतीने जर प्रशासनासोबत आपला ताळमेळ बसला तर येणाऱ्या नगरपालिकेत नगराध्यक्ष जो होईल त्याला फक्त प्रशासनासोबत ताळमेळ करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जनतेचा प्रतिनिधी असतो, तर जनतेला तो प्रतिनिधी निवडून द्यायचा आहे. त्यामुळे जनतेला हे ठरवायचं आहे की त्याला नगराध्यक्ष कोणाला करायचं आहे. जनतेला त्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना कळवायचं आहे. जनतेला ही निवडणूक डोक्यावर घ्यायची आहे. कारण जनता ही त्याचा प्रतिनिधी निवडणार आहे आणि जनतेसाठी तो प्रतिनिधी येणाऱ्या पुढच्या 5 वर्ष काम करणार आहे. आणि तो करणार काय आहे, तर त्याला फक्त प्रशासन जे काम करते त्या प्रशासनाच्या कामाचा फॉलोअप घेऊन त्या प्रशासनाकडून ते काम अतिशय चोखपणे करून घ्यायचं आहे. अतिशय साधं काम आहे की एक सामान्य माणूस चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे जनतेला जो एक हक्काचा माणूस लागणार आहे की ज्याला तो हक्काने म्हणू शकेल. कुठल्याही प्रकारचा तामझाम नाही की त्याच्याकडे स्कॉर्पिओ असली पाहिजे, त्याच्याकडे बंगला असला पाहिजे. अरे, नगराध्यक्षपद हा एक सामान्य नागरिक असला पाहिजे की जो सहज जनमानसामध्ये उठबस त्याची झाली पाहिजे. कुठल्या प्रकारचा तामझाम नाही, अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा स्वभाव असला पाहिजे. प्रत्येक जनमानसात त्याची उठबस असली पाहिजे. सगळ्यांनी त्याला हक्काने बोलल्या गेलं पाहिजे. जनतेचा हा प्रतिनिधी आहे, हा खूप श्रीमंत असला पाहिजे. त्याच्या जो गाडी घोडी असली पाहिजे, तो 1 करोड खर्चू शकला पाहिजे. असं न करता त्याची समाजाप्रती त्याचं फक्त एक दायित्व असलं पाहिजे. कारण लक्षात घ्या मित्रांनो, जशी ही नगरपालिकेत प्रत्येक वार्डात प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक असतो, तसाच प्रशासनाने सुद्धा त्याची एक टीम तयार केलेली आहे. प्रशासनामध्ये सुद्धा एक नगराध्यक्ष असतो, तो म्हणजे आणि सीओला सगळे मदत करणारे सगळे कर्मचारी असतात की जे मेहकर नगरपालिकेमध्ये सगळ्यांचे कर वसूल करण्यापासून तो कर वसूल केलेला कर खर्च कसा करायचा, मेहकर शहराचा विकास कसा करायचा, याचा सगळा आराखडा हे प्रशासन ठरवत असते. नगराध्यक्ष आणि नगरसेवक फक्त त्याचा फॉलोअप घेत असतात. त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्याकडून ते काम करून घेत असतात. काम नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं आहे. यात प्रशासनाची पूर्ण टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असते. आपल्याला केंद्राकडून काय मदत आणायची आहे, राज्याकडून काय मदत आणायची आहे, कुठलं काम कशा पद्धतीने करायचं आहे, हे प्रशासनातील सगळे जे सुशिक्षित क्लास 1 अधिकारी असतात ते सगळे आपल्याला सुचवत असतात. त्यांनी सुचवल्यानंतर त्याची मुख्यमंत्र्याकडून पाठपुरावा घ्यायचा असतो, केंद्राकडून पाठपुरावा घ्यायचा असतो, आपल्या ओळखीचा फायदा करून घ्यायचा असतो. या सगळ्या गोष्टी करत असताना प्रशासन आणि नागरिक आणि नगराध्यक्ष या तिघांचा ताळमेळ करत अतिशय चांगल्या प्रकारे कुशल पद्धतीने हा कारभार एक सामान्य नागरिकसुद्धा चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. तर नागरिकांनो, असो, बराच वेळ मी तुमचा घेतला, माझा विचार तुमच्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. पण मित्रांनो, खरंच सांगेल, हा जर विचार प्रत्येक जनमानसात आला
तर येणाऱ्या नगरपालिकेच्या मेहकर नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणालाही कुठल्याही नगरसेवकाला म्हणा किंवा जो नगराध्यक्षपदासाठी जे इच्छुक उमेदवार असणार आहेत यांनासुद्धा अतिशय या नगरपालिकेत लागणार नाही. केवळ प्रचाराचं साहित्य तयार करणं आणि नागरिकांपर्यंत ते पोहोचवणं आणि मी तुमच्यासाठी आहे एवढंच फक्त त्या नागरिकांपुढे सांगायचं आहे. काही मोठमोठी बॅनरबाजी करायची नाही आहे की कोणापर्यंत नागरिकांपर्यंत पैशाचं आमिष कुठल्या लोकांना दाखवायचं आहे, असा अवास्तव पैसा खर्च करायचा आहे. मित्रांनो, येणारी मेहकर नगरपालिका ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदर्श नगरपालिका, एक आदर्श निवडणूक असली पाहिजे की ज्या निवडणुकीत नगरसेवकाचा जो उमेदवार होता त्याचाही पैसा खर्च झाला नाही, जो नगराध्यक्षपदी उमेदवार उभा होता त्याचाही असा असंख्य पैसा खर्च झाला नाही. मेहकर शहरातल्या सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी त्यांना आवडणारा चेहरा दिला आणि तो आवडणारा चेहराच या मेहकर नगरपालिकेत निवडून आला. तर मी या शहरातल्या नागरिकांना विनंती करेल की ही निवडणूक तुम्ही डोक्यावर घ्या. येणारी नगरपालिकेची निवडणूक तुम्ही डोक्यावर घ्या. जनतेचा प्रतिनिधी जनतेला निवडून द्या. सर्व ने पाहिजे की या पंचक्रोशीने हा उमेदवार दिलेला आहे आणि हे सगळं करण्यासाठी एक आदर्श मेहकर नगरपालिकेची निवडणूक होऊ द्या की जिथे अगदी कमी खर्चात निवडणुका पार पडल्या. मित्रांनो, मी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार अजिबात करू नका. केवळ एक नागरिक म्हणून मी तुमच्यापुढे माझे विचार मांडले आणि त्या विचारांना तुम्ही प्राधान्य द्यावं एवढीच माझी विनंती आहे. जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. जय गजानन.